कल्याण लोकसभा चुनाव को लेकर घमासान जारी है, जहां महायुति के बीच चल रहा विवाद थम चुका है। महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कल्याण से श्रीकांत शिंदे को उम्मीदवार घोषित कर दिया है। उद्धव गुट की तरफ से वैशाली दरेकर को उम्मीदवार बनाया है, यानी कि वैशाली दरेकर और श्रीकांत शिंदे के बीच की लड़ाई टक्कर की है। वहीं अब एमएनएस विधायक राजीव पाटिल ने कल्याण लोकसभा को लेकर बड़ा बयान दिया है। आपको बता दें कि दिल्ली में गृह मंत्री अमित शाह से राज ठाकरे की मुलाकात हुई थी, जिसके बाद से राजनीतिक गलियारों में चर्चा का विषय बना हुआ है कि क्या राज ठाकरे की पार्टी एमएनएस एनडीए में शामिल होगी। भले ही मन से एनडीए में शामिल नहीं हुई है, लेकिन उनके विधायक राजीव पाटिल ने चुनाव लड़ने की इच्छा जताई है। बता दें कि 9 अप्रैल यानी कि कल गुड़ी पाड़वा के दिन महाराष्ट्र नवनिर्माण सेना की रैली होने जा रही है। मनसे की सभा को लेकर पार्टी की तरफ से जोरदार तैयारियां की जा रही है। तो वहीं मनसे विधायक ने उद्धव गुट की उम्मीदवार वैशाली दरेकर पर भी तंज कसा है। उन्होंने वैशाली दरेकर को गद्दार बताया। इसके अलावा उन्होंने क्या कुछ कहा, आइए हम आपको सुनाते हैं। आज जे नियुक्तीपत्र दिले ते मागे तुम्ही बघितलं असेल की बदलापूर उल्हासनगर या 2 शहराच्या कार्यकर्ते बरखास्त केले होते। त्यानंतर त्यांच्या वरचे पदाधिकारी नेमले होते, खाली विभाग अध्यक्ष वगैरे दिले नव्हते। तर आज उल्हासनगर शहराच्या नियुक्तीपत्रांचं वाटप केलं। मान्य राजसाहेबांनी ते सही करून दिलेले आहेत। खरं तर मान्य राजसाहेबांची इच्छा होती की तिकडे शिवतीर्थावर द्यायचं, परंतु गडबडीत आम्ही त्यांना विनंती केली, त्यामुळे इथे सर्व नियुक्तीपत्र देण्यात आली। खास करून कल्याण ग्रामीण विधानसभेत गटाध्यक्ष लेवलपर्यंत आम्ही नियुक्ती आमच्या झालेल्या आहेत। जवळजवळ 600च्या वर आमची इथे पदाधिकारी नियुक्त आहेत। त्याची काही लोकांची पदं द्यायची होती, ती पण आज दिली। म्हणजे आम्ही एक परवाच्या सभेसाठी मेळाव्यासाठी एक रॅली काढली होती। कल्याण पूर्वेला काढलेली, डोंबिवली शहरातनं काढलेली, इथे कल्याण ग्रामीण मतदारसंघात एक माहोल बनवण्यासाठी काढलेली, तिची सांगता इथे आज झाली। आणि एकंदरीतच सर्वांचा उत्साह तुम्ही पाहिला असेल की आमचे कार्यकर्ते कसे जोमात आहेत। परवाच्या मेळाव्यासाठी आगामी मान्य राजसाहेबांचे काय आदेश येतात त्यासाठी सगळी तयारी आहे। 2019चा तुम्ही आमचा कल्याण ग्रामीणचा अनुभव बघाल तर मान्य राजसाहेबांनी एक जेमतेम 30 दिवस आधी आम्हाला सांगितलं की लढायची। त्याच्या आधी आम्ही निवडणुका लढणार नव्हतो। तुम्हाला आठवत असेल की ईव्हीएम वरनं पण काही आमच्या प्रेस वगैरे झाले होते काही पक्षाच्या नेत्यांसोबत। त्यामुळे आम्ही महाराष्ट्र सैनिक आहोत, सैनिकांनी तयार असायलाच पाहिजे। मी स्वतःही लोकसभा 2014ला लढलेलो आहे, त्यामुळे इथली या लोकसभा क्षेत्राची बांधणी कशी आहे, दाटणी कशी आहे, सगळं आम्हाला नॉलेज आहे। त्यामुळे असं नको व्हायला की मान्य राजसाहेबांनी परवा आदेश दिला आणि आम्ही तयार नाही, तर असं कधी होणार नाही। आम्ही यावेळेस पण इथे समजा आदेश दिला मान्य राजसाहेबांनी तर आम्ही तयार आहोत। लोकसभा तर ट्रेलर आहे, खरा पिक्चर दिसेल विधानसभांना, आणि हा त्यांचा विषय, त्यामुळे आम्ही जास्त काही बोलू शकत नाही याच्यात। परंतु ह्या गोष्टी घडणार आणि मोठ्या प्रमाणावर या भविष्यात घडणार। पालिका लेवलला अजून मोठ्या प्रमाणात होणार। अशी वेळ येईल की यांची त्यावेळेस युती पण नसेल, त्यामुळे तो त्यांचा विषय।